बर आई, आता मी मंदारच्या आईला बोलवणार आहे. लक्षात आहे ना काय बोलायचे? पाठ झाले का? सगळं लक्षात आहे. हे बघ, तू त्यांना बोलव तर खरी, मग बघ माझी ऍक्टिंग. ऑल द बेस्ट. बोलवू? रेडी? आई, आई, आई बघा कोण आले आपल्याकडे. कोण आलंय ग? आई. अगं बाई, सुमेधाताई तुम्ही? बसा ना बसा. कशाला आलात? आ? म्हणजे अशा अचानक कशा आलात? बऱ्या आहात ना तुम्ही? मी बरी आहे हो. मला वाटलं तुम्हाला आधाराची गरज आहे म्हणून मी आले. म्हणजे मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचंय. अहो, मध्ये नाही का तुमच्या नातवाला अटक झाली, बातम्यांमध्ये बघितलं आम्ही. अच्छा अच्छा, म्हणजे त्याचा आधार द्यायला तुम्ही आत्ता आला इथे. तुम्हाला खरंच काळजी वाटत असती ना तर तुम्ही नक्की फोन केला असतात मला. नाही पण मला माहिती आहे किटी पार्टीज मध्ये वगैरे तुम्ही खूप बिझी असाल ना. हा, म्हणजे तशी बिझीच होते मी, पण मी म्हटलं उगाच कशाला डिवचायचं ना तुम्हाला, आणि उगाच कुणाच्या अशा गोष्टींमध्ये नाक खुपसाची सवय नाही मला, म्हणून गप्प बसले मी. अनु, अगं ये ना, ये. आई, अनु, अगं एवढ्या वर्षांनी माहेरी कशी काय बुवा? काय ग, किती दिवस मुक्काम आहे? आई, मुक्काम नाही, कायमचीच. अविनाशरावांनी सोडलं सांगितलं होतं ना तुला, विसरलीस का? हो की ग, विसरलेच मी. तू सांगितलं होतंस मला. आणि काय ग अनु, तुझ्या नवऱ्याने तुला असं एकटीलाच रात्रीचं जंगलात सोडून दिलं? बाई, नुसतं ऐकतानाच अंगावर बघ किती काटा येतोय. आणि काय ग, त्याला काहीच वाटलं नाही तुझ्याशी असं वागताना? चले चलो तिकडे लवकर तर तुम्हाला ऐका. ही काय दादागिरी आहे? पाटकर, नमस्कार. अहो, माझीच माणसं आहे ती. ओळखलंय मी यांना. तेलंगे, हे काय आहे सगळं? मी तुम्हाला तुमचे पैसे देणार नाही असं म्हणालोय का? तुमचेच पैसे जमा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत माझे. प्रयत्न? कुठे प्रयत्न? पाटकर, तुमचे प्रयत्न ना पाटकर मला दिसतच नाहीयेत. म्हणून मग मी म्हटलं की माझे प्रयत्न सुरू करावेत. काय काय मिळालं हे सगळं करून? मुळात तुम्ही जी मला मुदत दिली ती अजूनही संपलेली नाहीये तेलंग. तुम्ही अख्खा ऑफिस चेक करा, माझ्याकडे नाहीयेत पैसे तुम्हाला द्यायला. काय करू मी? कसे असतील? कारण तू कामाचा नाहीयेस. कारण जर का कामाचा असता तर पैसे कमवले असते. काय बरोबर ना? मी काय म्हणतो पाटकर, तसे तू बायकोच्या जीवावर जगतोयस की नाही? हा? आणि तुला एक
मुलगी पण आहे. मग पाठवून दे त्या दोघींना माझ्याकडे.